आपल्याला वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील जसे की सहकार, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी ही शुभेच्छा दिल्या तुम्हाला, त्याबद्दल त्यांचे आभार म्हणून काय म्हणणार तुम्ही? वाढदिवसानिमित्त जे काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, जे जे मित्रमंडळ आहे, जे मित्रपरिवार आहे, जे सहकारी आहे, जे काही दवाखान्याचे पेशंट आहे, आपल्या सर्वांचेच मी मनापासून खूप खूप धन्यवाद सांगतो. कारण की दररोजचा एक दिवस असतोच, परंतु हा एक दिवस वेगळा म्हणून आपल्या सर्वांचे आशीर्वाद लाभले आणि ईश्वरचरणी हे आशीर्वाद भविष्यामध्ये खूप लांब आपल्याला यशासाठी घेऊन जातील असं मला वाटतं. सर, अजून एक दुसरा असा प्रश्न आहे तुम्हाला, एक थोडा लॉजिक आहे का, तुमचा बीजेपी मध्ये प्रवेश असा मी ऐकलं होतं, व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे प्रवेश होणार होता, त्याबद्दल पण काही? राजकीय प्रवेश हा होणार होता, काही कारणामुळे, इमर्जन्सी आल्यामुळे तो काही कालावधीसाठी पोस्टपोन गेला आणि जेव्हा केव्हा होईल तुम्हाला मी सांगेलच. म्हणजे भाजपामध्ये जाणार? भाजपा राजकारण हे असं असतं, रात्रीतून सांगण्यापेक्षा काही तासामध्ये बदलतं. म्हणजे आम्हा सगळ्यांना तर रुग्ण सेवा बरोबर राजकीय सेवा पण तुमच्याकडून मिळेल. लोकसभेमध्ये जेव्हा उभं होतो त्यावेळेस तुम्हाला कळलंच असेल ते. त्यामुळे राजकारण हे आपल्या सर्व युवकांनी सांगतो मी, किंवा आपल्यालाही सांगतो की आपल्याला जर काही अन्याय करत असेल, काही बदल करायचा असेल तर आपल्याला लोकशाही मार्गाने जाणं हे गरजेचं आहे. आज आपण बघतोय की मराठवाडा हा पूर्णपणे पेटतोय. कोणतेही छोटे छोटे आंदोलन जरी असले तरी ते मराठवाड्यामध्ये होत आहे, कारण की इथल्या जनतेला विकास हा खूप लांब ठेवलेला आहे आणि ज्या आपल्या रोजीरोटीच्या ज्या काही गरजा आहेत रोजच्या, त्यापासून तो वंचित आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच प्रवाहामध्ये यायला पाहिजे. सर, तो एक आपला लहानपणीचा एक शिक्षकाचा मुलगा, तो आतापर्यंत डॉक्टर, लॉयर आणि आळवली हॉस्टेल जे समाज माध्यम मुलांसाठी बांधलंय आणि 140 बेडचं हॉस्पिटल, हे जो अंतर आहे, या अंतराबद्दल काय म्हणणार तुम्ही? काहीच नाही, आपण दररोज फक्त एक चांगलं कार्य करायचं, चांगला उद्देश ठेवून आपण कार्य करायला पाहिजे. दररोजचा दिवस हा आपल्याला देव देत असतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण झोपतो तेव्हा पुढचा दिवस आपण बघणार की नाही हे आपल्याला माहीत नसतं, परंतु जेव्हा उठतो तेव्हा चांगल्या लोकांसाठी काम करायचं, जिद्द ठेवायची, कोणाचे वाईट विचार करायचा नाही, देवाचे आशीर्वाद बरोबर ठेवायचे, आपल्या सर्व मित्र परिवाराला घेऊन दररोज नवीन लोकांना जोडत राहायचं, तर आपली प्रगती होतच असते. शेवटचा एक प्रश्न आहे सर, आता काही अशी चर्चा आहे डॉक्टर साहेब आमदारकी वगैरे लढणार आहेत का पक्ष बरोबर, त्याबद्दल हे असं काहीच नाहीये. मी पहिल्यांदाही सांगितलं, वारंवार सांगतोय की माझी विधानसभा लढण्याची सध्या तरी काही अशी मानसिकता नाहीये. किंबहुना हे राजकारण आहे, हे केव्हा बदलू शकतं, परंतु आज तरी आपण विचारत आहे तर आज तरी विधानसभा लढायचं आहे किंवा विधानसभामध्ये जाण्याचं आहे असं काही कोणताही प्रश्न नाहीये. त्याचं कारण असं आहे की विधानसभामध्ये जे काही आपले प्रश्न मांडणारे जे काही आहेत ते बऱ्यापैकी आहेतच. फक्त जी काही लोकसभा होती त्या ठिकाणी मात्र आपलं कुठेतरी मराठवाडा किंवा संभाजीनगर, जी इंडस्ट्री आपण म्हणतो, किंवा खूप साऱ्या गोष्टी, जे पर्यटन आहे, इंडस्ट्री आहे, दळणवळण आहे, हे जे प्रश्न केंद्राकडे असतात ते प्रश्न सोडणारा एक व्यक्तिमत्व म्हणून तिकडे बघितलं होतं. इथे लोक आहेत बऱ्यापैकी चांगले आहेत, बऱ्यापैकी चांगलं चालू आहे. परंतु आता एकदा राजकारणामध्ये गेल्यानंतर लोकशाहीसाठी आपण जर चांगल्यासाठी काही करायचं असेल तर तो निर्णय वेळेवर घेता येतो. परंतु आज तरी मनामध्ये कुठेही शंका सुद्धा नाही की विधानसभा लढेल म्हणून. आज वाढदिवस असला तरी सुद्धा तुम्ही विचारला, तुमचा तो न्यूजचा म्हणजे प्रश्न येतो, त्याबद्दल धन्यवाद. आपण जे काही मला आशीर्वाद दिले, खूप आज असंख्य लोक आले, मला आनंद वाटला की आज आपल्याला सर्व लोक जोडलेले आहेत. भविष्यामध्ये कोणताही संकट असेल, कोणत्याही आरोग्याचा असेल, समाजाचा असेल, कोणत्याही असेल, मी आपल्याबरोबर असणारच आहे. मला जर गरज पडली तर आपण माझ्याबरोबर असणार आहे, त्यात काही वाद नाहीये. मी आपल्यातलाच आहे, त्यामुळे काही चुका होऊ शकतात किंवा आता बोलताना सुद्धा तुम्हाला चुका वाटल्या असेल त्या सुद्धा मला माफ कराव्या आणि असंच माझ्या बरोबर पुढच्या वर्षी सुद्धा आपण वाढदिवस साजरा करूया आणि आपल्यातल्याच असल्यामुळे चुका होऊ शकतात. धन्यवाद. धन्यवाद सर. कैसा ख्याल रखने प्रशांत सर
लोग ले रहा चलो प्रशांत सर बदल गया है। Happy birthday to you. ये नहीं है।